सांगलीच्या मिरजेमध्ये ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने, कार्यकर्त्यांकडून एकमेकांच्या अंगावर धावून धक्काबुक्की, शिवसेना कार्यालयाच्या जागेवर दोन्ही गटाकडून दावा। नागपुरात विदर्भवादी संघटनांचं रास्ता रोको आंदोलन, वेगळ्या विदर्भासाठी नागपुरात विदर्भवादी संघटना आक्रमक, आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात। बुलढाण्याच्या बोरी आडगावमधील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चा पोलिसांनी अडवला, मोर्चा अडवल्यानं शेतकरी आक्रमक, शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी खामगावच्या एसडीओ कार्यालयावर काढला होता मोर्चा। पीक विम्याच्या मागणीसाठी अमरावतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्या, स्वाभिमानीकडून भजन म्हणत ठिय्या आंदोलन सुरू। जळगावात पालिकेच्या कारभाराविरोधात टाळ वाजवत शरद पवार गटाचं आंदोलन, शहरातील समस्या न सोडवल्यास कार्यालयाला टाळ ठोकण्याचाही कार्यकर्त्यांचा इशारा। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पंचायत समितीसमोर राष्ट्रवादी युवक पक्षाचा ठिय्या, आंदोलनामध्ये एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे सहभागी, घरकुल योजना, रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आंदोलन। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा नाशिकच्या चांदवडमध्ये निषेध, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा, कांद्याच्या माळा गळ्यात घालून मोठ्या संख्येने शेतकरी अंत्ययात्रेत सहभागी। शेतमालाच्या दरवाढीसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेची रिसोड ते वाशिम आक्रोश पदयात्रा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोयाबीनची होळी, सोयाबीनला किमान 8,000, कपाशीला किमान 12,000 रुपये दर देण्याची केली मागणी। नाशिकच्या पिंपळगावात नाफेड कार्यालयावर कांदा उत्पादकांचा धडक मोर्चा, नाफेड खरेदीबाबत प्रहार, शेतकरी संघटना आक्रमक। नाशिकच्या लासलगावात 8 तारखेपासून कांदा उत्पादक शेतकरी संपावर, दर पडल्यानं शेतकरी संघर्ष समितीचा निर्णय, शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंगणवाडी सेविका आक्रमक, जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन, मानधन वाढवून देण्याच्या मागणी, त्याचबरोबर सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी। गोंदिया शहरातील फुलचूर नाका परिसरामध्ये अंगणवाडी सेविकांचं रास्ता रोको आणि जेल भरो आंदोलन, मागण्या मान्य न झाल्यास 3 जानेवारीपासून मंत्रालयावर धरणं आंदोलन करण्याचा इशारा। वाशिममध्ये अंगणवाडी सेविकांचं जेल भरो आंदोलन, खासदार भावना गवळींची आंदोलकांना भेट, वेतन मानधन वाढीच्या मागण्यांवरून अंगणवाडी सेविका आक्रमक। परभणीच्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचं आजपासून काम बंद आंदोलन, 5 कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या कारवाई विरोधात कर्मचारी आक्रमक। पालघरच्या वाडा पंचायत समिती कार्यालयावर अखिल भारतीय किसान सभा आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचा मोर्चा, आदिवासींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघटना आक्रमक। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वाहन चालकांचं आंदोलन, हिट अँड रन या प्रकरणातील प्रस्तावित कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक। मनमाडच्या इंधन प्रकल्पातील इंधन वाहतूक ठप्प, ट्रक चालकांच्या संपात इंधन वाहतूकदारही सहभागी, नवीन मोटार वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी संप, इंधन प्रकल्पातील इंधन वाहतूक ठप्प झाल्यानं तुटवडा निर्माण होण्याची शक्यता। नागपूर भंडारा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांचं चक्काजाम आंदोलन, अपघातानंतर जखमींना मदत न करता पळून जाणाऱ्या ट्रक चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या निर्णयाला विरोध। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वाहन चालक संघटनेचं महामार्ग रोखला, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, शासनाने वाहन चालकांच्या नियमामध्ये बदल करून जाचकाठी लावल्याचा निषेधार्थ रास्ता रोको। नव्या कायद्याविरोधात भंडारा जिल्ह्यातील ट्रक चालकांचा संप, मानेगाव सडक कार्यालय मार्गावर ट्रक चालकांचं आंदोलन, कायद्यामध्ये बदल करण्याची ट्रक चालकांची मागणी। केंद्राच्या वाहतुकीसंदर्भातील नव्या कायद्यांविरोधात वाहन चालक आक्रमक, गोंदियाच्या बालाघाट मार्गावर टायर जाळत निषेध, ट्रॅक्टर, ट्रक, खासगी बस चालकांचं आजपासून काम बंद आंदोलन। जळगावात हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक, कायदा रद्द करण्यासाठी निवेदन देत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शन। नांदेडमध्ये हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी मोटर वाहन संघटना आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनांची निदर्शनं, कायदा रद्द करण्याची आंदोलकांची। बीडमध्ये 700 वाहन चालकांचा संप, जोपर्यंत कायदा रद्द होणार नाही तोपर्यंत संप सुरू राहणार, वाहन चालकांचा इशारा। अकोल्यामध्ये वाहन चालकांसाठी केलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात आंदोलन, काही ठिकाणी टायर जाळून वाहन चालकांचं चक्काजाम आंदोलन, चालकांचं आजपासून काम बंद आंदोलन सुरू।
वाहन चालकांच्या संपामुळे भंडारा जिल्ह्यातील बस सेवा बंद, जवळपास 7 लाखांचा बस आगाराला फटका, प्रवाशांचीही गैरसोय. हिंगोलीतील शासकीय विश्रामगृहामध्ये अजित पवार गटाची आढावा बैठक पार, नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करत एकजुटीने काम करण्याचं जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर यांचं आवाहन. पुण्यातील धनकवडी बस स्टॉपवर पीएमपीएल बसचा अपघात, ब्रेक फेल झाल्यानं बस तिकीट काउंटरवर जाऊन धडकली, तिकीट काउंटरचं मोठं नुकसान. पुण्याच्या भोरमधील रेशन दुकानदाराचं तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणं आंदोलन, आंदोलकांनी घोषणाबाजी करत तहसील कार्यालयाच्या दारात मांडला ठिय्या. धाराशिवमध्ये तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न, शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यानं शेतकऱ्याचं नुकसान होत असल्याचा आरोप, 15 दिवसात प्रश्न निकाली काढण्याचं प्रशासनाचे लेखी आदेश. बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खिचडी शिजवून आंदोलन, जिल्ह्याच्या विकासासाठी 410 कोटी रुपये निधीची घोषणा करूनही अंमलबजावणी होत नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक. जळगावात आदिवासी कोळी समाज पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात, जात प्रमाणपत्राच्या मागणीवरून समाज आक्रमक, आश्वासन देऊनही मागण्या मान्य न झाल्यानं नाराजी. सातारा शहरातील जुन्या आरटीओ चौकामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य, स्थानिकांकडून वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी, प्रशासनाचं दुर्लक्ष. बीडमधील पतसंस्था आर्थिक संकटात, ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्या, ठेवींच्या मागणीसाठी पतसंस्थांच्या दारात हलगी वाजवत ठेवीदारांचं आंदोलन. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील श्री क्षेत्र कोंडोलीमध्ये पर्यटन थीम पार्क कामाला सुरुवात, 5 कोटी रुपयांच्या निधीतून थीम पार्क साकारलं जाणार. अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी महाराष्ट्रातले 360 साधू संतांना निमंत्रण, भाजपा आध्यात्मिक प्रमुख आचार्य तुषार भोसले यांची माहिती. नाशिक शहरातील 3 जणांना कोरोनाच्या नव्या विषाणूची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. वाशिमच्या पारडीतील योग शिक्षक प्रभू डांगे अयोध्येकडे रवाना, तब्बल 1041 किलोमीटरचा सायकल प्रवास करत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार. पालघरमध्ये युरिया खताचा काळा बाजार उघड, काळ्या बाजारामध्ये विक्रीसाठी नेला जाणारा हजारो किलो युरिया खत जप्त, 2 पिकअप वाहन आणि गोडाऊन पोलिसांनी केलं सील. शौर्य दिनाच्या निमित्तानं पुण्याच्या कोरेगाव भीमामध्ये मोठ्या प्रमाणावर अनुयायी दाखल, दरम्यान विजयस्तंभावर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील सुसरे गावामध्ये श्रीराम अक्षता कलश मिरवणूक यात्रा, मिरवणुकीमध्ये आमदार मोनिका राजळेंचा सहभाग, राजळेंनी महिलांसोबत फुगडी खेळण्याचा घेतला. शिंदेगडाचे आमदार भरत गोगावलेंनी कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचं दर्शन घेतले, अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन गोगावलेंनी पूजाही केली. कोरेगाव भीमा परिसरामध्ये आज 300 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 6 ड्रोन कॅमेऱ्यांचा पहारा, पुणे पोलिसांची कंट्रोल रूम मधून सगळीकडे नजर, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा. कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी नवीन वर्षानिमित्त परळीतील प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेतलंय, वैजनाथाच्या चरणी विधिवत रुद्राभिषेक करून मुंडेंनी केली नवीन वर्षाची सुरुवात. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान साई दरबारी, दोघांमध्ये रंगल्या गप्पा, विखे पाटलांकडून चौहानांना वाकून नमस्कार. सांगलीमध्ये राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा कलश पूजनाचा सोहळा, कार्यक्रमाला जयंत पाटलांची उपस्थिती. जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मांदियाळी, जेजुरी गडावर भाविकांकडून भंडाऱ्याची आणि खोबऱ्याची उधळण. धाराशिवच्या तुळजापुरात तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, तर भवानी शंकर मंदिरातही भाविकांच्या दर्शनासाठी रांगा. नववर्षासाठी नाशिकमधील सप्तशृंगी गडावर सजावट, देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. नववर्षाचं स्वागत करत असताना आळंदीमध्ये माऊली गरज भक्तांची गर्दी, वर्षाच्या पहिल्या दिवशी नागरिकांचा प्रार्थनास्थळाकडे ओढा. संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी भाविक देहूमध्ये, नववर्षाच्या स्वागतासाठी भाविकांची पावलं देहूकडे. जळगावच्या पालधीमध्ये देशातील सर्वात उंच मूर्ती असलेल्या श्री सिद्धी महागणपतीच्या चरणी भाविक लीन, बाप्पाच्या दर्शनानं भाविकांच्या नववर्षाचा श्री गणेशा. अहमदनगरच्या शनी शिंगणापूरमध्ये राज्यासह देशभरातून भाविक दाखल, शनीला तेल अभिषेक करत हजारो भाविकांनी घेतलं शनीचं दर्शन.
सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमध्ये आरवली सागर तीर्थ समुद्र किनाऱ्यावर 9 वर्षाचं शिल्पकार रविराज चिपकरांनी वाळूचं शिल्प साकारलं. रत्नागिरी अयोध्येवरून आणलेल्या अक्षता वाटपाचा कार्यक्रम शहरातून पालखी मिरवणूक काढत सोहळा उत्साहामध्ये संपन्न. वाशिमच्या तामसीमध्ये श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा निमंत्रण अक्षता कलशाचं स्वागत. गावकऱ्यांच्या वतीनं भव्य दिंडी काढून अक्षता वाटप. रायगडच्या इर्शाळवाडीतील दरडग्रस्तांना नवीन वर्षाचा दिलासा. मे 2024 पर्यंत सिडकोद्वारे 44 घरं उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. नांदेड जिल्ह्यात तुरीच्या काढणीला सुरुवात. अवकाळीमुळे तुरीसह इतर पिकांचंही मोठं नुकसान. नांदेडमध्ये साखर कारखान्यांकडून ऊस काढणीला उशिरा. ऊसामध्ये प्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकांचं नुकसान. ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल. लातूरमध्ये दहशतवाद विरोधी पथक कार्यालय स्थापन करण्याची मागणी. शहर आणि जिल्ह्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आमदार अभिमन्यू पवार यांची सरकारकडे मागणी. नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील कलानगरमध्ये एलपीजी सिलेंडरचा स्फोट होऊन 2 जण जखमी. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. देशातील मुलींच्या पहिल्या शाळेला आज 176 वर्ष पूर्ण. पुणे फुले दाम्पत्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांची रॅली. नंदुरबारमध्ये स्टेशन परिसरासह रस्त्यावर राहणाऱ्यांना उबदार कपड्यांचं वाटप. 9 वर्षानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक PR पाटील यांची गोरगरिबांना मायेची ऊब. परभणीमध्ये ऑटो चालकांची गांधीगिरी. रस्त्यावरील खड्डे फुलांच्या रांगोळीनं सजवले. खड्ड्यांमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आर्थिक अनियमितता. अधिसभा सदस्य सचिन गोरडे यांचा आरोप. निविदा प्रक्रिया न राबवता खासगी कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप. पुणे रेल्वेच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ. पुणे रेल्वे विभागाचं उत्पन्न 300 कोटी रुपयांनी वाढलं. पुणे रेल्वे स्थानकावरून एका वर्षात 5 कोटी प्रवाशांचा प्रवास. परभणीमध्ये राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन संपन्न. संमेलनामध्ये सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील तंत्रज्ञानाची प्रासंगिकता या विषयावर व्याख्यान. चंद्रपुरात 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये 20 संघांचं पदक तालिकेमध्ये स्थान. 9 सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी. क्रीडा स्पर्धेमध्ये चुरशीच्या लढतीमध्ये 11 संघांनी केली सुवर्ण पदकाची कमाई. मुंबई नाशिक महामार्गावर मुंडेगाव शिवारामध्ये 3 अज्ञात हल्लेखोरांकडून वाहनांवर कोयत्याने हल्ला. मोबाईलसह 1.5 लाखांचा मुद्देमाल लुटला. आरोपींविरोधात गुन्हा दाखल. पुण्याच्या मुळशीमध्ये बेकायदेशीर माती उत्खननावेळेला मोठ्या प्रमाणावर झाडं तोडल्याचा आरोप. मुठा खोऱ्यातील भोडेगावच्या नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा. साताऱ्याच्या कराडमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांच्या हस्ते आयुष्मान वाटप योजनेचं भारत योजना कार्डचं वाटप. भाजपकडून कार्यक्रमाचं आयोजन. गोंदियामध्ये सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी परिसरातील युवक सरसावले. 4 वर्षांपासून पक्षी मित्र संमेलनाचं आयोजन करतात.